करायची आहे। जी या ठिकाणी दहशत वाढवण्याचा प्रयत्न होतोय ती दहशतीचं उच्चाटन आम्हाला करायचं आहे। कोणी असो, कोणाचाही राजाश्रय असो, तुम्हाला हे मान्य आहे का? डोकं फोडतात स्वतःच्याच, बाकीचं ठीक आहे, सगळं चुकच आहे, पण स्वतःच्याही सहकार्याला सोडत नाहीत। त्याचं डोकं फोडलंय तुमच्या घोगरेचं या ठिकाणी, आमच्या या घोगरेचं नाही, त्यांचे जीवन पाटलाचं डोकं फोडायचं काम पाहिलं ना तुम्ही? पाहिलं आहे की नाही? माणसं येतात काय, गाडीत कोंबतात काय, नेतात काय, मारतात काय, सोडतात काय? हे मान्य आहे तुम्हाला? ही निवडणूक मारझोडीसाठी निवडणूक आहे? काय चाललंय काय? सोशल मीडियावर विरोधात लिहितो, अरे आमच्या विरोधात लोक लिहितात, आम्ही काय म्हणतो ठीक आहे बोल, लिहा। आमच्याही विरोधामध्ये काही लोक सोडलेली आहेत, त्यांच्याही लिहित, आमच्याही विरोध लिहितात, पण त्यांच्या विरोधात ज्यांनी कोणी लिहिलं त्याला गाडीत कोंबून नेल्या जातं, त्याच्या तोंडामध्ये मूत घातल्या जातं आणि त्याची बोटं छाटल्या जातात। तोही माणूस मी पाहिलेला आहे। टाळ्या मारू नका, समजून घ्या, हा विषय टाळ्या मारण्याचा नाहीये, गंभीर विषय आहे। उद्या या दोन नागरिकांची अशी हालत केली तर तुमच्यापैकी कोणालाही उचलून नेतील आणि काय घडू शकतं याची कल्पना आपण करू शकता। आणि म्हणून दहशतवाद मोडून काढायचे आपल्याला। मलाही सोडायचं माझ्या मागे लावले होते। अशोक चव्हाण कुठे जातो, कोणाला भेटतो, पाळत माझ्यावर ठेवली होती आणि माझे खोटे लेटर पॅड तयार करून बदनामीचे मजकूर त्याच्यामध्ये लिहून ते लोकांमध्ये पसरवण्याचं काम सुद्धा नियोजन चालू होतं। मला वेळेवर सगळं सापडलं, मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, दाखल केली। मलाही सोडलं नाही, तुम्हालाही सोडणार नाही। भवितव्य ही इलेक्शन गुंडगिरीसाठी आहे का? हे काय चाललंय काय? प्रत्येक नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे आणि मतपेटीमध्ये कमळाशिवाय दुसरं कुठलाही मतदान मिळणार नाही। हे दहशतवाद मोडून काढण्याकरता आपलं सिग्नल आहे, आम्हाला दाखवायचं नांदेडचा नागरिक दहशतवाद मोडून काढेल, दादागिरी मोडून काढेल, गुंडगिरी मोडून काढेल। काय केलं आमच्या घोगरेने? रोज मागे गाड्या, स्कूटर, सकाळी एक, दुपारी एक, रात्री एक। म्हणजे एका सामान्य कार्यकर्त्याला का तू आमच्याबरोबर का आला नाहीस? अरे वा, रोज गाड्या फिरतायत, रोज स्कूटर फिरतायत, रोज माणसं फिरतायत। म्हटलं अर्ध करणार नोवार इकडे चालय, वाटतं कंदार नोवार इकडे चालय। आपले पण आहेत, काळजी करू नका, उत्तराला उत्तर देऊ, चिंता करू नका। मग आपल्याला हे चालू द्यायचंय का? याच्या मागे आका कुठं आहे? हा आका जो आहे तो सगळा कंट्रोल करतो आहे आणि सिडको हडको आमच्या ताफ्यात द्या, इकडे 5 द्या, तिकडे 4 द्या, 9च्या 9 निवडून द्या आणि अशोक चव्हाणांची ही महापालिका, भाजपची ही महापालिका होऊ द्यायची नाही, म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे, हे लक्षात ठेवा। आता प्रचार कोणाचा करता? सध्या माणसं शिल्लक नाहीत, उमेदवार पळून चालले त्यांचे, मग प्रचार काय? नाही शिवसेना नाहीच चालल, राष्ट्रवादीलाच नाही ते चालल, पण ह्याला पाडा, कोणालाही द्या, ह्याला पाडा। म्हणजे राष्ट्रीय नेता आहे का ह्याला पाडा आणि त्याला पाडा? हे काय फार मोठे नेते आहेत का? राष्ट्रीय नेते सुद्धा दर्जा न पडून आपली भाषणं करतात, लोकशाही मार्गाने काम करतात। आणि म्हणून अजित पवार आले नाही बघा, आले का? आले नाही, त्याला माहिती आहे उघड ह्याच्या नादी लावून काय करायचं, माझं नाव खराब होईल।